नमस्कार, माझं नाव वीरभद्र गुरु. हे जे मंदिर जे आहे हे स्वतः श्रीरामानं स्थापन केलेली आहे. महादेवाची प्रतिष्ठापना इथं स्वतः श्रीरामाने केलेली आहे. ज्यावेळी 14 वर्ष वनवास ज्यावेळी रामाला झाला त्यावेळी त्यांची एक रात्रीची वस्ती होती. मग त्या रात्री त्यांनी पाणी मारून म्हणजे हे केलं, पूजा वगैरे केली आणि महादेवाने त्यांना प्रकटपणे दर्शन दिलं. मग त्यावेळीपासून ते बाण मारून जे पाणी काढलं आहे ते त्रिवेणी संगमच आहे, कधीही पाणी कमी नाही. तर मंदिरामध्ये जाताना तुम्ही जे जाताय ते पुलावरून जाताय. पूर्वी कसं पद्धत होती की सुचिरभूत होऊन आंघोळ करून स्वच्छता होऊनच मंदिरात प्रवेश होतो. पूर्वी लोक तशी जायची. पूर्वी तशी लोक जायचे. आता अलीकडे सगळे सुशिक्षित आधी लोकांना म्हणतात ते बंद करून पूल वगैरे केले. नाहीतर ते पूर्वी मंदिरात प्रवेश त्याशिवाय नव्हताच. म्हणजे अतिशय म्हणजे सोहळ्यावर आणि ह्याच्यावर हे गेलेलं मंदिर आहे. आता अष्टतीर्थ आहे. अष्टतीर्थाला देवावर पडलेलं पाणी सगळं त्यात येते. सप्तऋषी म्हणजे हे आहे सप्तऋषींचं मंदिर आहे. त्यांची माता अरुंधती मातेचं मंदिर आहे. पलीकडे गोमुख आहे. गोमुखातनं पाणी सतत जलाभिषेक चालूच असते. ते पण लोकांना प्यायला दुसरं पाणी नाही आहे. ते पाणी म्हणजे अमृता समानच आहे. म्हणजे लांब लांबची लोक येऊन पाणी घेऊन जातात. ते म्हणजे तीर्थ म्हणून घेऊन जातात. ते स्वतः श्रीरामानं स्थापन केले. टोटल 108 आपल्या ऑल इंडियामध्ये म्हणतात. त्यातलं हा एक आहे. 12 ज्योतिर्लिंगामधले नव्हे 108 लिंगामधले एक आहे. 108 लिंग वेगळे आहेत जे प्रभू श्रीरामाने स्थापन केलेले आहेत. त्यातलं हे आहे एक लिंग आहे. आणि 12 ज्योतिर्लिंग आहेत ती वेगळी. अशी आहे की काशीसारख्या क्षेत्रात जरी तुम्ही गेला तर तिथं कसं तुम्ही कुंड लावल्यानंतर जे पाणी पडतंय पिंडीवर, तर इथं तसं नाही आहे. इथं नॅचरलच पाणी म्हणजे आसपास. आणि एरियात कुठं जर फिरला तुम्ही, हे सगळं जंगल एरिया आहे. कुठल्याही आसपास एरियात तुम्हाला म्हणजे पाणी मिळणार नाही. पण इथं तेवढं पाणी मिळणार. उन्हाळ्याच्या दिवसात ज्यावेळी ते बातरला वगैरे दुष्काळ पडला तर त्यावेळी त्यांनी इथंच येऊन पाणी म्हणजे लोक आज तागात ते चालू सतत जलाभिषेक आहे. कधीही पाणी कमी नाही जातं. कंटिन्यू पाणी. त्रिवेणी संगम आहे. 3 गुप्त नद्या आहेत त्या, गंगा आणि सरस्वती. आज तागायत म्हणजे जे चालू आहे ते चालूच आहे. कधीही पाणी कमी नाही.